रिजर्वेशंस की बात है और दूसरी तरफ ये मुंबई महानगरपालिकेनं भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा करण्यात प्रचंड अनास्था दाखवलेली आहे। एसीबीनं पकडलेले 207 पैकी 112 भ्रष्ट अधिकारी अजूनही सेवेत आहेत। 68 अधिकारी तर निकाल लागण्यापूर्वीच निवृत्त झालेत। महानगरपालिकेनं आरटीआय अंतर्गत 30 एप्रिल 2024 पर्यंतची ही आकडेवारी दिली आहे। एसीबीच्या जाळ्यात सापडूनही 207 पैकी फक्त 27 अधिकारी निलंबित झालेत। एसीबीनं पकडूनही 87% अधिकारी सेवेत किंवा सेवेतून निवृत्त झालेत। 2005 ला पकडलेल्या प्रकरणांचाही अजून निपटारा झालेला नाही। एसीबीनं पकडलेले जवळपास निम्मे अधिकारी अभियंता आहेत। एका बाजूला ही एसीबीची केस वर्षानुवर्ष चालूच राहते आणि तो अधिकारी कामावर पण येतो आणि त्याचं काम परत चालू करतो। अशा प्रकारचा भोंगळ कारभार या बीएमसी मध्ये चाललेला आहे आणि याच कारणामुळे बीएमसी मध्ये एवढा भ्रष्टाचार आहे। कारण की सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की एसीबीची केसचा काही मोठा परिणाम होत नाहीये आणि म्हणून भ्रष्टाचाराची भीती कोणत्याही अधिकाऱ्याला नाहीये। आणि मुंबई महानगरपालिकेतलं इनोव्हा खरेदी प्रकरण प्रचंड गाजलं होतं आणि याच इनोव्हा वाहन खरेदीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। जनतेचा पैसा विकास कामांसाठी वापरा असं मुख्य